हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे खरडा चिकन म्हणजे ठेशामधलं चिकन आणि ग्रेव्ही पण बनवत आहे। तर बघा इथं मी स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे बॉयलर। हळद, मीठ, त्याच्यामध्ये दही, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट त्याला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्याला अर्धा तास तरी असं मुरत ठेवून द्यायचं आहे। तर ना मी एक तुम्हाला सांगते, ही आहे ना माझ्या मोठ्या नंदेची रेसिपी आहे। त्या आहे ना खूप छान चिकन बनवतात आणि आज त्यांनीच बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी होतं। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आता इथे आहे ना अर्धा तास झालेला आहे भिजून। तर त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं आहे ना मोठी वेलची, दालचिनी, स्टार फूल, तेजपत्ता, शाही जिरे असं टाकून आहे ना फोडणी मारायचं आणि थोडासा कांदा टाकायचा आणि आहे ना त्याला आहे ना मस्त असं परतून चिकन शिजवून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित असं लाल होईपर्यंत परतायचं आणि चिकन त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा मी चिकन पण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे ना थंड पाण्याचा जरा पण वापर नाही करायचा। त्याला आहे ना वाफ येईपर्यंत जरासा हलवून घ्यायचं आणि वाफेला ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे। तर ना मी एक तुम्हाला सांगते, माझी मोठ्या ताई आहेत ना आमच्या म्हणजे ननंदबाई, त्या ना खूप छान जेवण बनवतात। तर आहे ना इथे ठेसा पण बनवायला घेतलेला आहे। तर बघा मी तव्यामध्ये मिरच्या भाजून घेते। त्याच्यामध्ये थोडासा लसूण, कोथिंबीर, जिरे हे सगळे टाकून साईडला थोडासा ठेसा बनवून घेणार आहे, कारण आपली आजची रेसिपी ठेशामधलं चिकन म्हणजे खरडा चिकन। ठेशाला हे खरडा चिकन पण बोलतात आणि ही रेसिपी फेमस रेसिपी आहे, कोल्हापूरची आहे। तिथं पन्हाळगडला गेलं ना तर हे ना ठेशामधलं चिकन आहे ना तुम्हाला नक्की खायला मिळेल। नक्की तिथं गेल्यानंतर नक्की तुम्ही ट्राय करा, खाऊन कसं लागतं ते पण मला सांगा। तर बघा ठेसा मी तयार करून घेते। हे बघा ठेसा वाटून घेतलेला आहे, वाटून तयार झालेला आहे तो। आणि आता म्हणजे ठेशामधल्या चिकनसाठी असं लांब लांब कांदा कापून घेणार आहे। हे बघा कापून घेते कांदा, कोथिंबीर, बस ह्याच्यासाठी काही जास्त लागत नाही, थोडंसं सामान लागतं। हे बघा तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मस्त असं लाल झालं ना कांदा तर त्याच्यामध्ये ठेसा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। खूप टेस्टी बनता हे चिकन, तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा चांगला व्यवस्थित फ्राय झाला। आता इथे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ना, फक्त त्यामधलं चिकन आपण काढून त्या ठेशाच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं फिरून घ्यायचं आणि त्या तो जो रस्सा होता ना त्या रश्शामध्ये आपण ग्रेव्ही बनवून घ्यायचं आहे, म्हणजे साईडला रस्सा बनवून घ्यायचा आहे। त्याची पण तुम्हाला सांगते मी ते पण कसं करायचं ते। हे बघा आपलं तयार आहे। आता इथं मी वाटप घेतलेलं आहे, त्या वाटपामध्ये मी तुम्हाला मागे पण दाखवलेलं आहे की हे वाटप कसं तयार करायचं। याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं म्हणजे खोबरं भाजलेलं, कांदा हे सगळं ना वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। इथं आपला घरचा मसाला ते तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडंसं दही टाकलेलं आहे। आता तो रस्सा आहे ना त्याच्यात थोडंसं रस्सा त्याच्यामध्ये टाकून आहे ना हे मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आणि बघा तुम्हाला जसं पाणी पाहिजे ना तसं तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता। आता मला थोडंसं पातळ पाहिजे असतं म्हणून मी पातळच ग्रेव्ही ठेवते। हे बघा आपला रस्सा पण तयार आहे, मस्त असं तरी झालेली आहे। थोडासा गरम मसाला टाकून आपला थोडंसं उकळू द्यायचं आणि झाला आपला रस्सा रेडी। आणि ते बघा मी आता ताट तयार करत आहे चिकनचं। तर इथे भात, रस्सा चिकनचा, सुक्कं चिकन ठेशेवालं आणि इथं मी सुरमई पण फ्राय केलेली म्हणून ते दाखवते। सुरमई आणि भाकर, कांदा, लिंबू। नक्की ट्राय करा, मस्त झालेलं आहे, असंच खा मस्त।
बाय.